नमस्कार, मी हर्षाली. हितगुज या आपल्या खास कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. या कार्यक्रमात आपण विविध आजार, त्यावरील उपचार याबद्दल चर्चा करत असतो आणि आजचा आपला जो विषय आहे तो म्हणजे मानदुखी, चक्कर, हातापायाला मुंग्या येणं यावर विना ऑपरेशन आधुनिक उपचार. आणि यावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत डॉक्टर विराज भंडारी. डॉक्टर, स्वागत आहे तुमचं. नमस्कार. नमस्कार. डॉक्टर विराज भंडारी हे आयुर्वेदा, कायरोप्रॅक्टिक, ऑस्टिओपॅथिक, मेथड्स ऑफ मॅन्युअल थेरपी, स्पाइन ॲडजस्टमेंट, स्ट्रक्चरल इंटिग्रेशन, मर्मा थेरपी यांचं परदेशात यांनी प्रशिक्षण घेतलेलं आहे. या सर्व पॅथी एकत्रित करून उपचार करणारे आधुनिक युगातील आधुनिक डॉक्टर आहेत. केरळापासून महाराष्ट्रातील हार्ड वैद्य ते पोलंड, युरोप, अमेरिका, चायना, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया या ठिकाणी मणक्याच्या विकारांची आधुनिक उपचार पद्धती याचं प्रशिक्षण देखील यांनी घेतलेलं आहे. परदेशात संशोधन, एव्हिडन्स बेस्ड प्रॅक्टिस ऑफ स्पाइन अशा तज्ज्ञ डॉक्टरांसोबत यांनी काम केलेलं आहे. विशेष करून मणक्याचे सर्व आजार, डिस्क बल्ज, रिजनरेटिव्ह स्पाइन, सर्वायकल पेन, लंबर पेन, हर्निएटेड डिस्क, स्लिप डिस्क, 10 मिनिटांपेक्षा चालता न येणं, पाय जड होणं, बधीर होणं, मुंग्या येणं, चक्कर येणं यांसारख्या आजारांवर त्यांनी परदेशातील व प्राचीन भारतातील उपचार पद्धतींचा संगम केलेला आहे. डॉक्टर भंडारी स्पाइन टेक्निकमुळे 15,000 पेक्षा जास्त मणक्याच्या विकारांच्या रुग्णांचे उपचार यांचं ऑपरेशन वाचवण्यात यश आलं आहे. डॉक्टर भंडारी यांचं वैशिष्ट्य म्हणजे अचूक निदान आणि योग्य उपचार. चला तर विषयाला सुरुवात करूयात. तर डॉक्टर, सुरुवातीला मानदुखीबद्दल बोलत असताना मानदुखीच्या वेळेला C5, C6, C7 सध्या MRI रिपोर्टमध्ये नसा ज्या असतात त्या दबलेल्या दिसतात. तर याचं जे प्रमाण आहे ते दिवसेंदिवस का वाढत चाललेलं आहे? आज आपण बघतोय की सेडेंटरी लाईफस्टाईल आहे. प्रत्येकाचं जीवनशैली जी आहे तो बैठा जॉब, दिवसभर कंटिन्युअस सतत 8, 10, 12 तास, 14 तास बसणारी मंडळी आहे. डेस्कसमोर सतत बसणं, मानेला त्याच्यामुळे स्टिफनेस येतो, मान अवघडते. त्याचबरोबर ती क्विक सडन ऑफ ॲक्शन मुवमेंट करणं, एका सेकंदामध्ये 3 ते 4 प्रकारच्या हालचाली जोरात करणं आणि त्याच्यामुळे मानेतल्या 2 चकत्यांमधलं अंतर कमी होतं. त्याचबरोबर अतिसाहस किंवा वेगवेगळे व्यायाम प्रकार चुकीच्या पद्धतीने करणं किंवा अतिप्रमाणात करणं. कुठलीही गोष्ट आपण करायची आहे तर व्यायाम प्रकार करायचे आहे. तुम्हाला सूर्यनमस्कार करायचे आहेत तर तुम्ही सुरुवातीला 1-2 आठवडे पहिले 2 सूर्यनमस्कार घाला, 3 घाला. तर लोक कधी कधी काय करतात की साधारण 20 सूर्यनमस्कार, 100 सूर्यनमस्कार करायला जातात आणि त्याच्यामुळे कुठेतरी मानेवरती झटका बसतो किंवा डिप्स वेगळ्या पद्धतीने डेड लिफ्ट मारणं हा प्रकार समाजामध्ये आत्ता खूप दिसतो आणि त्याच्यामुळे मानदुखी. तसेच वेगवेगळा प्रवास जो आहे तो खूप प्रवास होणं, अतिप्रवास होणं यातनं एक मोठी मानदुखी. त्याचबरोबर तुम्ही जी बॅग वापरता, सॅक वापरली जाते ती दोन्ही खांद्यावरती वापरली पाहिजे. बरेच लोक एका खांद्यावरती त्याचा वापर करतात आणि त्याच्यामुळे मानेच्या आजूबाजूच्या मसलवरती बिघाड होतो आणि त्यातनं मान दुखायला सुरुवात होते. हे झालं पोश्चरल कारण, मेकॅनिक कारण. तसंच दुसरं कारण जे आहे ते म्हणजे आहार. एकदा जेवतो तो योगी, 2 वेळा जेवतो तो भोगी आणि 3 वेळा जेवतो तो रोगी. तर बऱ्याच वेळा अति पाणी पिणं, सकाळी उठल्यानंतर 2 ग्लास, 3 ग्लास, 4 ग्लास पाणी पिणारे महामंडळी आहेत. त्यामुळे अन्न पचत नाही, अन्नाचा लगदा तयार होतो, समानवायू तिथे बिघडतो, आतड्यामध्ये गॅस तयार होतो आणि सगळा वायू वरती येऊन मानेच्या आजूबाजूच्या मसलमध्ये बसतो आणि तो मणके हलवायला सुरुवात करतो. हे एक मोठं कारण आत्ता समाजामध्ये मला दिसतं आहे. त्याच्यामुळे एक लक्षात घ्या, तुमची इच्छा म्हणजे जेवण आहे. इच्छा म्हणजे काय? आपल्याला भूक लागणं हे सेन्सेशन होतं, इच्छा होते तेव्हा तुम्हाला जेवायचं आहे. तहान लागणं ही सुद्धा एक इच्छा आहे. असं नाही आहे की वेळ झाली म्हणून जेवायचं आहे किंवा मला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मी जेवेल, जेव्हा वेळ मिळेल तेव्हा पाणी पिल. हे एक मोठं कारण सध्या मानदुखीचं आहे. ओके. आता चक्कर येणं किंवा हातापायाला मुंग्या येणं, चकती सरकणं, नस दबणं हे जे काही सर्व प्रॉब्लेम्स आहेत यावर एकंदरीतच निदान काय आहे? निदान जे आहे ते बघण्याच्या पूर्वी आपण थोडंसं ॲनाटॉमिकल स्ट्रक्चर हे बघूयात. ॲनाटॉमिकल स्ट्रक्चर, मानेचे 7 मणके आहेत. 7 मणक्याच्या हा मागचा जो भाग आहे हा स्पायनस प्रोसेसेस, 2 स्पायनस प्रोसेसेस हे मानेच्या मागच्या बाजूला आहेत सर्वायकलमध्ये. त्याचबरोबर दोन्ही साईडला ट्रान्सवर्स प्रोसेस आणि ही लाल रंगाची जी दिसते ती जुगुलर आर्टरी गेलेली आहे. ज्यावेळेस मानेची चकती ही सरकते, पुढे मागे होते, त्यावेळेस बघा इथे बघा हे लाल रंगाचं दबलं गेलं, त्यावेळेस पेशंटला विशिष्ट करून चक्कर येते. त्याचबरोबर तुम्ही जर बघितलं 2 व्हर्टेब्रल सेगमेंटमधलं दिस इज द न्यूक्लियस पल्पस, दिस इज द ॲन्युलस फायबर. ज्यावेळेस 2 चकत्यांमधलं अंतर कमी होतं, 2 चकत्यातलं अंतर कमी झालेलं, हे बघा मी इथे दाखवतोय मॉडेल, 2 चकत्यातलं अंतर कमी होतं आणि नस ही बाहेर येते, चकती बाहेर येते आणि नसांवरती दाब येतो या पद्धतीने.
तर बेसिकली हे सगळं जे आहे त्याचं निदान करणं खूप गरजेचं आहे. आपण प्रथमतः आयुर्वेदिक नाडी परीक्षा कोणत्याही रुग्णाची करतो, त्याच्यामध्ये कोणते दोष बिघडलेले आहेत, कोणते धातू बिघडलेले आहेत, नक्की पेशंटला त्रास हा कशामुळे होत आहे. पहिलं पॅथॉलॉजिकल निदान, मेकॅनिकल निदान, पोश्चरल निदान, फेशियल निदान अशा वेगवेगळ्या पद्धतीने पेशंटचं निदान केलं जातं. त्याच्यामध्ये पेशंटला समोर बसवलं जातं, चालायला सांगितलं जातं, झोपवलं जातं, त्याचे हाताचे मुवमेंट्स कशा आहेत, हात मूठ कशा पद्धतीने उघडतो आहे, कशा पद्धतीने बंद करतो आहे, सेन्सेशन किती आहेत, हातातली वस्तू एखादी निसटते का, त्याचबरोबर कुठून कुठपर्यंत दुखतं आहे. हे प्रत्येक व्हर्टेब्रल सेगमेंटचं दुखणं हे विशिष्ट आहे. C4 C5चं दुखणं हे तुमच्या फोरआर्मला आहे, C5 C6 हे फोरआर्मच्या खाली आहे, C6 C7चं थंबच्या तिथे सप्लाय आहे. तर हे विशिष्ट प्रत्येक नर्वच्या वेदना असल्यामुळे आपल्याला ॲक्युरेट सांगता येतं की नक्की पेशंटला कुठल्या नर्वला आत्ता त्रास होतो आहे की नाही. त्याचबरोबर स्पर्लिंग टेस्ट केली जाते, जिलेट टेस्ट केली जाते, पेशंटला पुढे वाकायला सांगितलं जातं, मागे वाकायला सांगितलं जातं, उजवीकडे बघायला सांगितलं जातं, डावीकडे किती रोटेशन आहे मानेचं हे तपासलं जातं. त्याचबरोबर दिस इज द नर्वोस्कोप. हा नर्वोस्कोप अमेरिकेतलं यंत्र आहे. हे मानेच्या पहिल्या मणक्यापासून ते माकड हाडापर्यंत आपण लावतो आणि त्याच्यानुसार चेक केलं जातं की नक्की व्हर्टेब्रल सेगमेंट उजव्या साईडला गादी सरकली आहे का डाव्या साईडला गादी ही बाहेर आली आहे. हे सगळं चेक केलं जातं आणि त्याच्यानुसार पेशंटचं दुखणं हे नक्की गादीमुळं बाहेर आल्यामुळं आहे, नसा चोकअप झाल्यामुळं आहे का, मसलचं दुखणं आहे का, लिगामेंटला काही इंजुरी झाली आहे, सॉफ्ट टिश्यू डीप टिश्यूमध्ये काही प्रॉब्लेम आहे का. बऱ्याच वेळा ऑर्गन इम्बॅलन्स होतात. ऑर्गन म्हणजे लिव्हर, किडनी, इमोशन्स जे आहेत हे मानेचे मणके जे आहेत ते इमोशन्स तिथे खूप महत्त्वाचे आहेत. जे लोक अतिचिंता करतात, स्ट्रेस घेतात, ते ताणतणावात सतत जीवनशैली आहे, त्यांच्यामध्ये अप्पर ट्रॅपेजियस मसल म्हणजे खांद्याचा वरचा भाग हा सतत आखडला जातो, जड होतो. हे सगळं आपण चेक करतो. क्लिनिकली चेक केल्यानंतर ठरवतो की हे दुखणं जे आहे ते मलावष्टंभ त्यातनं मानदुखी आहे का, मसल इम्बॅलन्स आहे त्यातनं मानदुखी आहे का, बोन सेगमेंट मिसअलाइन झालेत त्याच्यामुळे मानदुखी आहे. हे सगळं काही आपण एक चेक करतो आणि त्यातनं एक निदान करतो की नक्की पेशंटला त्रास हा कशामुळे होतो आहे. अगदीच. तर अशा पद्धतीचा त्रास असलेल्या आणि डॉक्टर विराज भंडारी यांच्याकडून ट्रीटमेंट घेतलेल्या एका रुग्णाचं मनोगत आपण ऐकूया. नमस्कार, मी स्वप्नील अरुण शेटे, राहणार कल्याण. माझ्या कंबरेत दुखत होतं. L5-S1 इथे मणक्यातील गादी बाहेर आलेली होती. त्याचबरोबर डाव्या पायात असह्य वेदना होत होत्या आणि याच्यामुळे मला चालणंही कठीण झालेलं होतं. 5 मिनिटंही मी उभा राहू शकत नव्हतो. त्यानंतर मला माझ्या रिलेटिव्हकडून डॉक्टर भंडारी स्पाईन क्लिनिक पुणे यांचा रेफरन्स मिळाला. त्या रेफरन्सनुसार मी डॉक्टर सरांच्याकडे, भंडारी स्पाईन क्लिनिक इथे सरांच्याकडे दाखवण्यासाठी आलो. दाखवल्यानंतर एक्सरे काढले, माझे MRI काढले आणि त्यानंतर डॉक्टरांनी मला ट्रीटमेंट व्यवस्थित समजावून सांगितली, जी काही आपण ट्रीटमेंट करणार आहोत ते. आणि टोटल मला 7 ट्रीटमेंट डॉक्टरांनी सजेस्ट केलेल्या होत्या. त्यानुसार मी ट्रीटमेंट सुरुवात केली सरांच्याकडे. तर पहिल्या ट्रीटमेंटलाच पहिल्या दिवशी, ज्या दिवशी मी ट्रीटमेंट घेतली त्याच दिवशी मला 60 ते 70% फरक पडला. 70% वेदना माझ्या कमी झाल्या. त्यानंतर मी ट्रीटमेंट कंटिन्यू चालू ठेवली. दुसऱ्या ट्रीटमेंटमध्ये माझ्या पूर्णपणे वेदना कमी झाल्या आणि माझ्या 100% वेदना कमी झाल्या. त्याचबरोबर नंतर मग 3री, 4थी, 5वी असे ट्रीटमेंट 7 ट्रीटमेंट मी कंप्लीट केल्या. त्याचबरोबर सरांनी सांगितलेले व्यायामाचे प्रकार, योगा आणि पथ्य पाळले. त्यामुळे मी आता पूर्णपणे बरा झालेलो आहे. शेवटच्या ट्रीटमेंटमध्ये आज आम्ही MRI काढला. MRIमध्ये पण जुन्या MRIमध्ये आणि नवीन MRIमध्ये भरपूर फरक पडलेला आहे. मग गादी L5-S1मध्ये पूर्णपणे आत गेलेली आहे. त्याचबरोबर मला आता कुठलाही त्रास होत नाही आहे चालताना किंवा बसताना. आणि त्याचबरोबर माझ्या या ट्रीटमेंटमुळे माझ्या इतर गोष्टीत पण आमूलाग्र बदल झालेला आहे आणि माझ्या शरीरात आता भरपूर ऊर्जाही निर्माण झालेली आहे. धन्यवाद डॉक्टर भंडारी स्पाईन क्लिनिक.
तर आत्ताच यांची प्रतिक्रिया आपण पाहिली, कशा पद्धतीने ते त्यांच्या त्रासातून मुक्त झालेला आहे. डॉक्टर विराज भंडारी यांच्या ट्रीटमेंटनंतर तुम्हाला सुद्धा असा काही त्रास असेल, असे काही सिम्पटम्स दिसत असतील, तर तुम्ही आत्ताच तुम्हाला स्क्रीनवर जो कॉन्टॅक्ट नंबर दिसतोय, जो व्हॉट्सअप नंबर दिसतोय, त्यावर तुम्ही हाय करू शकता आणि डॉक्टर विराज भंडारी यांच्याकडून ट्रीटमेंट घेऊ शकता. आणि डॉक्टर, प्रेक्षकांना बरेच वेळा काय होतं की मानदुखी, कंबरदुखी याला आपण खूप ग्रासलेले असतो आणि आपल्याला असं वाटतं की हे कधीच बरं होणार नाही. तर आपण डॉक्टरांकडून जाणून घेऊया की हे खरंच पूर्णतः बरं होऊ शकतं का आणि याच्या उपचार पद्धती काय आहेत हे आता आपण डॉक्टरांकडून जाणून घेऊयात. मान दुखते, मानेला अवघडतं, मान जड वाटते, हाताला मुंग्या येतात, हात बधीर होतो, कोणती वस्तू हातात घेतली तर ती हातातली निसटते आणि त्याच्यानंतर पुढे जाऊन हात निकामी होतो किंवा हात हलतच नाही. असे स्टेप बाय स्टेप वेगवेगळे सिम्पटम्स वेगवेगळ्या पेशंटमध्ये दिसतात. तर प्रथमतः आपण तुम्हाला मगाशीच म्हटलं की अचूक निदान करणं तिथं गरजेचं आहे की हा वर्टेब्रल सेगमेंट किंवा कोणत्या प्रकारची गादी कोणत्या दिशेने ही बाहेर आली आहे. बऱ्याच वेळा C4, C5, C6, C7 राईट साईड गादी बाहेर आहे की लेफ्ट साईड गादी बाहेर आहे हे आपल्याला चेक करणं गरजेचं आहे. आणि चेक केल्यानंतर नक्की ती गादी कशामुळे बाहेर आली हे पण बघणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळा 2 ते 3 मूवमेंट पेशंट एका वेळेस करतो किंवा एखादी वस्तू जोरात उचलतो आणि तो झटका मानेवरती बसतो आणि तो झटका बसल्यामुळे तिथली शीर चोकअप होते, स्टिनोसिस होतं. म्हणजे यामध्ये डिस्बल्ज, डिस हर्निएशन, डिस पोट्रुजन आणि डिस एक्सक्रुजन, त्याचबरोबर कॅरोटिड आर्टरी पिंच होणं, असे वेगवेगळे गोष्टी घेऊन दवाखान्यात पेशंट येतो. त्याचं डिफरन्शियल डायग्नोसिस, नक्की पेशंटला त्रास कशामुळे आहे हे बघणं तिथं गरजेचं आहे. त्यासाठी आपण पहिलं निदान करतो. निदान केल्यानंतर रुग्णाला 28 दिवसातनं एकदा दवाखान्यात ट्रीटमेंटसाठी बोलवलं जातं. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे 12 ते 15 प्रकारचे उपचार एका दिवशी केले जातात. साधारण सकाळी 9 वाजता ट्रीटमेंट चालू केली, दुपारी 1:30 वाजता ट्रीटमेंट संपते आणि 1:30 वाजता ट्रीटमेंट चालू केली, संध्याकाळी 5:30 पावणे 6पर्यंत ट्रीटमेंट संपते. त्याचबरोबर झूमला योगा सेशन्स 12 ते 13 सेशन्स महिन्यातनं सोमवार, बुधवार, शुक्रवारी सकाळी 6:30 ते 7:30 ते घेतले जातात प्रत्येक रुग्णाचे. या ट्रीटमेंटमध्ये इंटिग्रेटेड अप्रोच आहे. इंटिग्रेटेड म्हणजे काय, तर बेसिकली जगभरातल्या सगळ्या प्रकारच्या ट्रीटमेंट अंडर वन एका छताखाली आणल्यात की ज्या ज्या गरजेच्या आहेत. कस्टमाइज टेलर ट्रीटमेंट आपण यामध्ये देतो की नक्की पेशंटला बोन मिसअलाइन आहे, वर्टेब्रल सेगमेंट मागे सरकलं आहे आणि त्याच्यामुळे पेशंटला वेदना आहेत, त्याच्यामुळे चकती बाहेर आली आहे. मग त्याला आपण क्रायोप्रॅक्टर नावाची ट्रीटमेंट देतो आणि मर्मचिकित्सा देतो. त्याचबरोबर काही रुग्णांचे लिव्हरला प्रॉब्लेम आहे, त्याच्यामुळे उजव्या साईडची मान दुखते. जर स्प्लीनला प्रॉब्लेम असेल किंवा लेफ्ट किडनीला प्रॉब्लेम असेल, तिथले लिगामेंट टाईट झाले असतील तर डाव्या साईडच्या मानेमध्ये बऱ्याच रुग्णांना प्रॉब्लेम दिसतात आत्ता येतात ते. तर त्यावेळेस आपण तिथले लिगामेंट्स हे रिलीज करतो. त्या व्हिसरल ऑर्गन जे आहेत, किडनीज, लिव्हर, स्प्लीन, पॅनक्रियाज, त्याचं मॅनिप्युलेशन केलं जातं. त्याचबरोबर मर्मचिकित्सा केली जाते. त्याचबरोबर फेशियल मॅनिप्युलेशन नावाची जी ट्रीटमेंट आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे मसल्स जे शॉर्ट झालेत, जे मसल्स मोठे झाले, जिथे जिथे नोड्स बनल्यात त्या नोड्स सगळ्या सोडवल्या जातात. त्याचसोबत पुढे कॅलोजन फायबर रिलीज, इस्तम इन्स्ट्रुमेंटेड असिस्टेड सॉफ्ट टिश्यू मॅनिप्युलेशन नावाची ट्रीटमेंट आहे, ज्याच्यामध्ये जर्मनीचे काही प्रोब्स वापरून जिथे जिथे गाठी झाल्यात, मानेच्या आजूबाजूला गाठी झाल्यात, बऱ्याच वेळा कमरेच्या पण गाठी काही पेशंटमध्ये सोडवाव्या लागतात, कारण मानदुखी ही कमरेमुळे पण चालू होते पेशंटला. म्हणजे एक लक्षात घ्या, नुसतं मान दुखतंय तर मान दुखतंय हे कारण कधी कधी कमरेत रूट कॉज असू शकतो. त्यामुळे आपल्याला दोन्ही ठिकाणी पेशंटचं डायग्नोसिस करून तिथे ठरवून त्या पद्धतीने ट्रीटमेंटचा प्रोटोकॉल हा आखावा लागतो. त्याचबरोबर पुढे आयुर्वेदिक औषधं पोटात दिली जातात नाडी बघून. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे हर्बल्स औषधं आपण वापरतो जेणेकरून मसलची ताकद वाढेल. त्याचबरोबर आजूबाजूचं स्वेलिंग कमी होईल. जिथे टिअर झाले, रिजनरेट ते मसल करण्यासाठी काही औषधं वापरली जातात, ज्याच्यामुळे खूप चांगल्या पद्धतीने रुग्णामध्ये फायदा आपल्याला दिसून येतो. त्याचबरोबर ह्या सगळ्या ज्या ट्रीटमेंट्स आहेत त्या अंडर वन रूफ एकाच दिवशी केल्या जातात आणि त्या साधारण एक डिस्क बाहेर आली असेल तर 7 ट्रीटमेंटमध्ये पेशंट हा आत्ता बरं होताना दिसतो आहे. एकंदरीतच योग्य ट्रीटमेंट असेल तर मानदुखी आणि कंबरदुखी यातून आपण पूर्णपणे मुक्त होऊ शकतो. बरोबर. तर याच अनुषंगाने आणखी एका रुग्णाचं मनोगत आपण ऐकूयात. हॅलो, माझं नाव प्रज्ञा ढेपे. मी हडपसर येथे राहते. लास्ट इयर 2023 एप्रिलमध्ये पासून मला कमरेत खूप त्रास, कंबरदुखीचा खूप त्रास सुरू झाला होता.
मेमध्ये अशी एक स्टेज आली होती की ज्याच्यामुळे मी साधं चालू शकत नव्हते किंवा बसू पण शकत नव्हते. तर एका डॉक्टरची ट्रीटमेंट मी सुरू केली होती. पण काही कारणास्तव ते डॉक्टर अनअवेलेबल असल्यामुळे मला ती पुढे कंटिन्यू करता नाही आली आणि मला खूपच अनबेरेबल पेन सुरू झालं होतं. डॉक्टर भंडारीबद्दल मी असंच YouTubeवरती त्यांचा व्हिडिओ पाहिला होता. ॲज अ रेफरन्स त्यांचे व्हिडिओज पाहिले, लोकांचे केसेस ऐकले, की त्यांची रिकव्हरी कशी झाली. ते पाहून मी डॉक्टर भंडारी क्लिनिकमध्ये आले. फर्स्ट टाईम जेव्हा हॉस्पिटलमध्ये आले, मी लिटरली स्ट्रेचरवरती आलेले होते. बट फर्स्ट ट्रीटमेंट नंतरच मला जवळपास 30% यू कॅन से की रिलीफ होता. त्या दिवशी की मी जाताना घरी परत नॉर्मल कॅबमध्ये गेले. डॉक्टरांनी मला फर्स्ट ट्रीटमेंट जसं सांगितलं होतं, "तू 100% रिकव्हर होणार. इट विल बी स्लो, बट ग्रॅज्युअली यू विल डेफिनेटली इम्प्रूव्ह अँड यू विल बी बॅक टू नॉर्मल." सो लास्ट इयर एप्रिलपासून मी डॉक्टरांची ट्रीटमेंट घेत आहे. त्यांनी इनिशियली 7 ट्रीटमेंट सांगितले होते, ज्याच्यामध्ये मल्टिपल थेरपीज यूज करून 4 to 5 आवर्सचे सेशन्स एव्हरी मंथ मी घेत होते. मला ग्रॅज्युअली ट्रीटमेंटचा खूप फरक पडत गेला. इनिशियली तर 3 मंथ्स तर मी लिटरली झोपून किंवा काम करत होते. ऑफिस वर्कही मी चालू ठेवलं होतं जस्ट बिकॉज ऑफ द ट्रीटमेंट. अँड इव्हेंच्युअली आता जानेवारीपासून मी ऑफिसला पण रेग्युलरली जायला सुरुवात केली आहे. यू कॅन जस्ट से दॅट लास्टचे 10 to 15% माझा पेन राहिला आहे. अलॉंग विथ दिस ट्रीटमेंट मला बाकीचे पण खूप बेनिफिट्स झाले, जसे की त्यांचे पोश्चर प्रोग्राम आणि पोश्चर कसं फॉलो करणं हे डॉक्टरांनी खूप छानरित्या सगळ्यांना एक्सप्लेन केलं होतं आणि त्याचा मला खरंच खूप बेनिफिट झाला. वेट लॉस झालं, बाकी डाएट चेंजेस अँड मसल स्ट्रेंथनिंग पण वाढलं. सो ओव्हरऑल इट्स नॉट जस्ट युअर पेन दॅट इज गेटिंग क्युअर्ड, बट इट्स अन ओव्हरऑल पॅकेज वेअर यू विल फाइंड द हेल्थ बेनिफिट्स. So I would definitely recommend you to visit Dr. Bhandari's clinic, and which will definitely give you relief from pain and avoid surgeries and their unnecessary charges. Thank you. तर आणखी एका या महिलेची प्रतिक्रिया आपण ऐकली. डॉक्टर विराज भंडारी यांच्याकडून यांनी ट्रीटमेंट घेतली होती. सुरुवातीला त्या स्ट्रेचरवर गेल्या होत्या, पण तुम्ही बघितलं की फर्स्ट ट्रीटमेंट नंतरच यांच्यामध्ये चांगला फरक दिसून आला आहे. तुम्हाला सुद्धा जर योग्य ट्रीटमेंट हवी असेल तर तुम्हाला स्क्रीनवर जे कॉन्टॅक्ट नंबर दिसत आहेत त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. व्हॉट्सअप नंबरसुद्धा आहे, त्यावर तुम्ही हाय पाठवून अधिक माहिती घेऊ शकता. डॉक्टर, स्टिनोसिस किंवा स्लिप डिस्क बाहेर येणं म्हणजे काय? स्टिनोसिस आणि स्लिप डिस्क हे दोन्ही शब्द वेगळे वेगळे आहेत. स्टिनोसिस म्हणजे काय, तर चकती सरकते आणि चकती सरकून ही खाली उतरते आणि ती नवला पिंच करते, त्यावेळेस त्याला म्हणतात स्टिनोसिस. आणि स्लिप डिस्क म्हणजे काय, तर स्लिप डिस्क म्हणजे 2 इंटरव्हर्टेब्रल डिस्कमध्ये न्यूक्लियस पल्पस जो आहे तो न्यूक्लियस पल्पस हा बाहेर पडतो आणि तो बाहेर पडल्यामुळे त्याला म्हणायचं स्लिप डिस्क. तर दोन्हीमध्ये काय आहे, तर दोन्हीमध्ये फर्स्ट ग्रेड जी आहे ती म्हणजे स्लिप डिस्क म्हणजे न्यूक्लियस पल्पस ॲन्युलस फायबरमधनं फाटून बाहेर पडणं. या काळामध्ये पेशंटला सिव्हिअर पेन असतं. पेशंटची पाठ सकाळी उठल्यानंतर अर्धा तास 1 तास भरून येते, मान अवघडते, मानेला अर्धा 1 तास भरून आल्यासारखं वाटतं, जड वाटतं, सूज येते त्या ठिकाणी. त्याच्या दुसऱ्या टप्प्यात डिस्क जर अजून खाली सरकली तर मॉर्निंग स्टिफनेस विथ पेन. तिसऱ्या टप्प्यामध्ये डिस्क बाहेर आली तर टिंगलिंग सेन्सेशन, त्याला मुंग्या येणं. पेशंटला मानेपासून हातापर्यंत, हाताच्या पहिल्या 1/3 पार्टपर्यंत किंवा हाताच्या बोटांपर्यंत मुंग्या येतात. हात जड होतो, हात बधीर होतो. त्याचबरोबर मान सतत अवघडते किंवा चक्कर अधूनमधून येते. असे वेगवेगळे सिम्पटम्स वेगवेगळ्या ग्रेडेशनमध्ये आपल्याला बघायला मिळतात. त्याला म्हणायचं स्लिप डिस्क. आणि स्टिनोसिसमध्ये काय होतं की स्टिनोसिसमध्ये पेशंटला नमनेस विथ टिंगलिंग सेन्सेशन असे दोन्ही प्रकार पेशंटमध्ये बघायला मिळतात. त्यामध्ये MRIमध्ये त्यांची चकती ही बाहेर आलेली दिसते. त्याचसोबत पेशंटचा डायमीटर जो एपिकॅनोल डायमीटर आहे तो कमी झालेला दिसतो. तर या दोन्ही स्लिप डिस्क आणि स्टिनोसिसमध्ये 100% उपचार होऊ शकतात आणि त्यांचं ऑपरेशन हे 100% वाचू शकतं आणि ते 100% बरं होऊ शकतं. फक्त याला काय आहे, योग्य निदान आणि अचूक उपचार करणं गरजेचं आहे.
अगदीच. तर जाता जाता आपल्या प्रेक्षकांना तुम्हाला काय मेसेज द्यायचा आहे, कारण का बरेच रुग्णांनी त्यांचं ऑपरेशन टाळण्यात तुमच्यामुळे मदत झालेली आहे. बरोबर. तर एकंदरीतच हे ऑपरेशन पूर्णपणे टळू शकतं, हे याचा विश्वास आपल्या प्रेक्षकांना तुम्ही काय सांगाल? एक लक्षात घ्या, ऑपरेशन हे नक्कीच टळू शकतं. आपण आपल्याला वेळ दिला पाहिजे. पहिली गोष्ट, आपण योग्य आहार हा सकाळचे 2 वेळा जेवण करा. तुम्ही सकाळी 10 वाजता आणि संध्याकाळी 6, 6:30, 7ला जेवण करा. त्याचबरोबर भूक लागली तर जेवण करायचं आहे, तहान लागली तर पाणी प्यायचं आहे. योग्य व्यायाम हा आपल्या जीवनात आपण रोज नित्य नियमाने केला पाहिजे. रोज कंपल्सरी मी अर्धा तास व्यायाम करेल, हे जर केलं तर भावी जीवनामध्ये आपल्याला मणक्याचे विकार हे होणार नाही आहेत. त्याचबरोबर रोज अर्धा तास चालणं, त्यामध्ये पहिले 10 मिनटं फास्ट चालणं आणि पुढचे 10 मिनटं स्लो चालणं, असा प्रकार केला तर पोश्चर आपलं बॅलन्स राहतं, ग्रॅव्हिटी बॅलन्स राहते. आणि त्याचबरोबर आपल्या दिवसभरातला जो जीवनशैली जी आहे, दर 1 तासाने कंपल्सरी उठायचं आहे, वॉक करायचं आहे, 1 तास उभे असेल तर 10 मिनटं बसायचं आहे. हा जर आपण प्रयत्न केला आणि सगळ्या हालचाली जाणीवपूर्वक केल्या तर आपल्याला कधीच मणक्याचा आजार हा होणार नाही आहे. अगदीच. तुम्ही या ठिकाणी आला, खूप चांगलं मार्गदर्शन केलं, त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद. धन्यवाद. तर प्रेक्षकांनो, डॉक्टर भंडारी स्पाइन टेक्निकमुळे 15,000 पेक्षा जास्त मणक्याच्या विकारांचे रुग्णांचे उपचार आणि यांचं ऑपरेशन वाचवण्यामध्ये यश आलं आहे. डॉक्टर विराज भंडारी यांच्याकडून ट्रीटमेंट घेण्यासाठी तुम्हाला स्क्रीनवर जो कॉन्टॅक्ट नंबर दिसतोय त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता, व्हॉट्सअप करू शकता, फेसबुकवर सुद्धा आहेत व्हिडिओज. त्याचबरोबर फेसबुक, इंस्टाग्राम याद्वारे तुम्ही यांना फॉलो देखील करू शकता. कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांकरिता पाहत रहा झी 24 तास.